नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक भरती संदर्भात गेले वर्षभरापासून आपण न्यूज ऐकत आलेलो आहे. पण यामध्ये आता सगळी अपडेट मध्यंतरी जी आर पण येऊन गेले. त्यानंतर दोनदा प्राध्यापक निवडी संदर्भातले निकषांमध्ये बदल करण्यात आले आणि आता फायनली जाहिरात येण्यासाठी शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबलेले. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की नेमकी आता बातमी नेमकी काय आहे, जाहिरात कधी येऊ शकते, परीक्षा कधी होऊ शकते, याबद्दल थोडक्यात आपण आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. 5012 पदांसाठी ही जाहिरात येणार आहे आणि त्यासाठी एक नवीन पोर्टल कार्यान्वित करण्यात आलेलं आहे. ते DHENOC नावाने होणार आहे चालू. हे चालू झालंय, अर्थात यावरतीच या सगळ्या ऍड तुम्हाला इथून पुढे बघायला मिळणार आहे. तर मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. लोकमत न्यूजपेपरने बातमी दिलेली आहे. प्राध्यापक भरती 5012 पदांसाठी DHENOC पोर्टल कार्यान्वित झाल्यासंदर्भातली बातमी आहे. पोर्टलवर रिक्त जागा आणि माहिती तुम्हाला यापुढे बघता येणार आहे. आता ही बातमी थोडक्यात तुम्हाला 1 बाय 1 पॉईंट नुसार तुम्हाला मी सांगतो. सेम तुम्ही बघितलं असेल, छत्रपती संभाजीनगर न्यूजपेपरला पण ही बातमी आलेली आहे. प्राध्यापक भरती प्रक्रियेला आचारसंहितेनंतर मुहूर्त, म्हणजे आता ज्या आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेनंतर, म्हणजे विधान परिषदेची आचारसंहिता लागू शकते आणि त्यानंतर मुहूर्त लागेल तर साधारणतः जून एंड किंवा जुलैमध्ये याला मुहूर्त लागणार आहे असं पण म्हटलं जातं. आता पुढे बघूया, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना टीईटी आणि सीडच्या मार्गदर्शनच्या बॅचेस आपल्या चालू झाल्या. तुमच्या माहिती कुणी असेल त्यांना नक्की कळवा. टीईटी फास्ट ट्रॅक बॅच पण आहे आणि सीडीची पण बॅच तुम्हाला चालू झालेली आहे. 1 बाय 1 बघूया. या अगोदर बघा माहिती आपल्यापर्यंत आली होती की अध्यापक जे पद भरायचे ती 3 प्रकारची पदं आहे. सहाय्यक प्राध्यापक, ज्याला असिस्टंट प्रोफेसर म्हणतो, सहप्राध्यापक, असोसिएट प्रोफेसर आणि प्राध्यापक प्रोफेसर, अशी 3 पदं भरायची होती. या संदर्भात पाठीमागे व्हिडिओ पण मी घेतला होता आणि ही पदं भरताना त्यांनी एक GR काढला आणि त्या GR मध्ये ही पदभरती करत असताना त्याचे निकष काय असतील तर त्यांनी 60-20-20 पॅटर्न राबवण्यात आला. शैक्षणिक संशोधन व काम याला 60 गुण होते, अध्यापन कौशल्य 20 गुण आणि तुमच्या मुलाखतीला 20 गुण. अशा प्रकारे 100 मार्कांची तुमची एक्झाम होणार आहे, हे पण त्यांनी सांगितलं होतं. यावरती डिटेल व्हिडिओ मी घेतल्यावर तो एकदा बघून घ्या. आता ही जी न्यूज आलेली आहे, मार्च-एप्रिल 2026 ला एक अपडेट आपण बघितलं होतं. मी याच्यावरती पण बोललो होतो की राज्यभरातील प्राध्यापकांची 5612 पदे भरण्यास जून पर्यंतची डेडलाईन, म्हणजे जून पर्यंतची डेडलाईन दिली होती. पण आता ही आचारसंहितेचा निकष, आचारसंहिता जर आली मध्ये तर ही थोडी पुढे जाण्याची शक्यता असणार आहे. बघूया मग नेमकं काय म्हटलं याच्यामध्ये. जाहिरात कधी येणार? DHE पोर्टलची पारदर्शक प्रक्रिया. पहिले बघा, बिंदू नामवली तपासणी मागासवर्गीय कक्षाकडून, ज्याला आपण मावक म्हणतो, महाविद्यालयांच्या रोस्टरची बिंदू नामवली तपासणी इथे होणार आहे. तीच प्रोसेस सध्या चालू आहे. पोर्टलद्वारे NOC रोस्टर पूर्ण झालेल्या महाविद्यालयांना नवीन पोर्टलद्वारे ना हरकत, आपण NOC म्हणतो, ते मिळणार आहे आणि मग जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. NOC प्राप्त होताच महाविद्यालयांकडून पदभरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. ओके, ही झाली प्रोसेस. आता ही कधीपर्यंत होऊ शकते तर 26 जून जी डेडलाईन त्यांनी दिली आहे, ह्या 26 जून नंतरच ही एक्झामचं डिटेल्स तुम्हाला बघायला मिळू शकतं. का 26 जून आहे तर इथे दिलं त्यांनी बघा, विधान परिषद निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे शिक्षक संवर्गाच्या नियोजित मुलाखती पुढे ढकलल्या. काही ज्या ऑलरेडी भरती प्रक्रिया चालू आहे त्या सुद्धा पुढे ढकललेल्या आहेत. सो त्यामुळे या डेट नंतरच तुम्हाला इथे प्राध्यापक भरतीची जाहिरात बघायला मिळणार आहे. सध्या आपण जर बघितलं बघा, 8 विषय प्राध्यापक संदर्भात, विधी, प्राणीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र, इतिहास, इंग्रजी, हिंदी या विषयांच्या प्राध्यापकांचं स्टेटस काय तर त्यांची इंटरव्ह्यू जे आहेत ना हे 26 जून नंतर होणार आहे. नव्याने मुलाखती घेतल्या जाणार आहे असं पण सांगितलं गेलंय. 65 सहयोगी व सहाय्यक प्राध्यापक जे आहेत त्यांची प्रक्रिया सुरू आहे. सुमारे 3500 अर्जांची छाननी प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि कुलसचिव पद जे आहे त्याची पद रिक्त आहे. 3 उमेदवारांच्या मुलाखतीनंतर निवड नाही, आचारसंहितेनंतर नव्याने अर्ज मागवणार असं पण सांगण्यात येतंय. ह्या न्यूज मध्ये ज्या न्यूज 2 तुम्हाला मी दाखवल्या, लोकमतची आणि एक संभाजीनगरची न्यूज होती, तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बदल ज्या आचारसंहितेमुळे करण्यात आलेला आहे, ह्या ऑलरेडी भरती प्रक्रिया चालू होत्या त्यांच्या संदर्भातला आहे. पण मात्र जी जाहिरात आपण बघत आहोत 5012 जागांसाठी जाहिरात अपकमिंग आहे. जाहिरात तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर DHE पोर्टलवरती NOC मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच विविध महाविद्यालयांच्या जाहिराती प्रसिद्ध होतील. मुलाखतीची तयारी, विद्यापीठातील 8 विषयांच्या प्राध्यापक पदांसाठी 26 जून नंतरच्या तारखांची प्रतीक्षा करायला लावलेली आहे आणि नव्याने संधी, कुलसचिव पदासाठी आचारसंहिता संपल्यानंतर नव्याने जाहिरात येईल. इच्छुक उमेदवारांनी सज्ज राहावा असं पण सांगण्यात आलेलं आहे. आता या संदर्भात ही अपडेट आहे. प्राध्यापक भरती बऱ्याच दिवसापासून ही रखडलेली भरती आहे. खरं तर पहिल्यांदा आपण बघितलं असेल तर यामध्ये रिक्त जागा, त्यानंतर मंजूर जागा, त्यानंतर ह्या रिक्त जागेच्या आगेस बिंदू नामावली आणि सिलेक्ट करण्यासाठी किंवा निवड पद्धतीसाठी असणारे
पॅटर्न, ज्याला आपण म्हणूया की 60-20-20 पॅटर्न, हा याच्यापूर्वी पण येऊन गेला होता. त्यात बऱ्याचशा प्राध्यापकांनी किंवा बऱ्याचशा शिक्षक मंडळींनी विरोध केला होता, उमेदवारांनी विरोध केला. त्याच्यानंतर परत बदल करण्यात आला होता आणि नव्याने जो पॅटर्न आता लागू झाला आहे तो 60-20-20 पॅटर्न असणार आहे. तो या संदर्भात पाठीमागे व्हिडिओ मी घेतलाय, बघितला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये खाली डिस्क्रिप्शनची लिंक मी पाठवतो, देतो, त्यावरती क्लिक करून तो व्हिडिओ पण बघू शकता तुम्ही. याच प्रकारच्या अपडेट घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पण एक नक्की की 26 जून नंतर तुम्हाला प्राध्यापक भरतीची जाहिरात बघायला मिळेल. धन्यवाद.